खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात रघु नावाचा एक माणूस राहत होता. रघु फार मेहनती होता, पण नशिबाने कधीच त्याची साथ दिली नाही. सुरुवातीला रघुने शेती करायला सुरुवात केली, या आशेने की त्याची गरिबी दूर होईल. पण जोरदार पावसामुळे त्याच्या शेतातील सगळीच पिके नष्ट झाली. यानंतर रघुने जंगलातून फळे तोडून विकण्याचे काम सुरू केले. एक दिवस सकाळी सकाळी रघु आपल्या पत्नी जानकीला म्हणाला, जानकी, मी जंगलात जातोय, थोडी ताजे फळे तोडून आणतो. मला वाटतं यावेळी तरी माझं काम चालेल. अहो, दरवेळी आपण अशीच आशा करतो, पण होत काहीच नाही. माहीत नाही का, पण तुम्ही ज्या कामाला हात लावता त्यात नेहमी नुकसानच होतं. तुम्ही मजुरी सुरू केली तेव्हा लोकांनी मजूर ठेवणंच बंद केलं. अगं जानकी, किमान तू तरी शुभ बोल. आधीच पूर्ण गाव मला मनुस मानतय. माझं नशीब खराब आहे हे मी मानतो, पण म्हणून मी जगणं तर सोडू शकत नाही ना. अहो, तुम्ही आणि तुमच्या गोष्टी ठीक आहे. आता जा आणि लवकर या. आणि हो, मी 2 भाकऱ्या आणि लोणचं बांधून दिलं आहे. जंगलात भूक लागली तर खाऊन घ्या. अगं हो दे. जंगलात पाणीही फार मुश्किलीने मिळतं. या भाकऱ्या खूप उपयोगी पडतील मला. थोडं पाणीही दे. रघु भाकरी आणि पाणी घेऊन जंगलाकडे निघून जातो. खूप वेळ चालल्यानंतर तो जंगलाच्या त्या भागात पोहोचतो जिथे झाडावर भरपूर फळे लागलेली असतात. चला, अखेर मी जंगलात पोहोचलोच. मनीष भाऊंनी खरंच सांगितलं होतं, इथे तर भरपूर फळे लागली आहेत. आणि ही किती रसाळ फळे दिसतायत. पटकन टोपली भरून घेऊया आणि मग बाजारात विकायला जाऊया. असं मनात विचार करत रघु फळे तोडायला लागतो. थोड्याच वेळात त्याची टोपली फळांनी भरते. खूप फळे तोडल्यामुळे तो खूप थकतो आणि थकून एका झाडाखाली बसतो. थंड हवा आणि हलकी ऊन यामुळे त्याला खूप छान वाटतं. अरे वा, आजचा दिवस किती छान आहे. वाटतं यावेळी फळे विकून चांगला फायदा होईल. तेवढ्यात त्याच्या पोटातून आवाज येतो. असं दिसतंय की आता पोट खायला मागतय. तो जानकीने दिलेल्या 2 भाकऱ्या आणि लोणचं काढून खायला लागतो. तेवढ्यातच झुडपातून एक फारच सुंदर ससा बाहेर येतो. अरे देवा, मी तर घाबरलोच. पण तू तर एक छोटासा गोंडस ससा आहेस. ससा रघु जवळ येतो. रघु त्याला प्रेमाने कुरवाळतो. अरे, तू तर फारच गोंडस आहेस मित्रा. घे, ही एक भाकरी खा. तूही खूप भुकेला दिसतोयस. मला माहित आहे या बेचव भाकरीत तुला आनंद येणार नाही, पण सध्या माझ्याकडे दुसरं काहीच नाही. काही हरकत नाही भावा. जंगलात भटकत असताना मला फार भूक लागली होती. ही भाकरी सुद्धा मला उत्तम जेवणासारखीच वाटते. खरंच? मग तू माझ्या सोबत चल. मी ही फळे बाजारात विकायला चाललो आहे. मला फायदा झाला तर मी तुला नक्कीच छान जेवण घालीन. रघु सशाला प्रेमाने कुरवाळतो आणि टोपली उचलून बाजाराकडे निघतो. ससाई त्याच्या मागे मागे चालू लागतो. बाजारात पोहोचून रघु टोपली खाली ठेवतो आणि हाक मारतो. अरे घ्या घ्या, ताजी रसाळ फळे घ्या. थेट जंगलातून आणलेली गोड गोड फळे घ्या. साधारणपणे रघुजवळ फार लोक येत नसत, पण आज त्याच्याजवळ असलेल्या त्या गोंडस सशाला पाहून बरेच लोक आकर्षित होतात. अरे वा, इतका सुंदर ससा मी आजवर पाहिलाच नाही. हा तुम्हाला कुठून मिळाला? हा माझा नवा साथी आहे. आजच जंगलात भेटला. सांगा किती फळे देऊ? 2 किलो द्या.
लहान मुलंही ससा पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा प्रकारे रघुची सगळी फळे विकली जातात आणि त्याला चांगलाच नफा होतो. अरे मित्रा, तू माझ्यासाठी खूपच शुभ आहेस. आज माझी सगळी फळे पटकन विकली गेली आणि मला छान फायदाही झाला. रघु सशासाठी ताजी गाजर विकत घेतो आणि उरलेले पैसे घेऊन घरी जातो. अहो, आलात? आज दिवस कसा गेला आणि काही फायदा झाला का नाही? हो हो भाग्यवान, तुला विश्वास बसणार नाही. आज मला खूप फायदा झाला. हे बघ उरलेले पैसे. तेवढ्यात जानकीला ससा दिसतो. अहो, हा ससा कुठून आणलात? अगं, हा मला जंगलात भेटला. बघ ना किती गोंडस आहे. मला याला आपल्याजवळ ठेवायचं आहे. मी याच्यासाठी गाजर सुद्धा आणली आहेत. अरे देवा, तुमचं डोकं बिकं तर ठीक आहे ना? तुम्ही मिळालेल्या पैशांपैकी निम्मे पैसे तुम्ही या सशावरच खर्च केलेत. अहो, नाही नाही, अजिबात नाही. आत्ताच्या आत्ता याला घराबाहेर काढा. अगं जानकी, मी असं करू शकत नाही. बाहेर खूप धोका आहे. एखाद्या जनावराने याला काही केलं तर? याच्यामुळेच तर मला आज जास्त फायदा झाला. अहो, तुम्ही वेडे झाला आहात. एका सशामुळे फळं कशी विकली गेली? मला काही ऐकायचं नाही. उद्या जिथून याला आणलत तिथेच परत सोडून या. रघु जानकीला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो, पण जानकी मात्र ऐकत नाही. शेवटी रघुला हार मानावी लागते. रात्री सशाला गाजर देताना तो म्हणतो, मला माफ कर मित्रा. उद्या मला तुला जंगलात परत सोडावं लागेल. ससा खूप उदास होतो, पण दोघांच्याही हातात काही नसतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी रघु फळे तोडायला जंगलात जातो आणि सशालाही आपल्या सोबत नेतो. त्याला तिथे सोडताना रघु म्हणतो, मला माफ कर मित्रा, पण काळजी करू नकोस. मी उद्या नक्की तुला भेटायला येईन आणि तुझ्यासाठी खायला काहीतरी आणीन. तू मला इथेच भेट. असं म्हणून रघु सशाला तिथेच सोडतो आणि फळं घेऊन बाजारात जातो. पण आज मात्र त्याचे एकही फळ विकले जात नाही. आधीच सशाची चिंता, त्यात फळं न विकल्यामुळे रघु फारच खचतो. अरे देवा, आज एकही फळ विकलं नाही. रात्रीपर्यंत सगळी फळं खराब होतील आणि माझी सगळी मेहनत वाया जाईल. असं मनात विचार करत करत तो घरी परततो. त्याच्या उदास चेहऱ्याकडे आणि फळांनी भरलेल्या टोपलीकडे पाहून जानकीला सगळं कळून जातं. हे देवा, म्हणजे आज पुन्हा एकही फळ विकलं नाही. देवा, हा तर फक्त एका दिवसाचा चमत्कार होता का काय? आणि पुन्हा तेच दुर्दैव. मला वाटतं यावेळी हे काम चालणार नाही. आणि हो, बरं झालं तू त्या सशाला जंगलात सोडून आलास. अशा परिस्थितीत आपण त्याला कसं पाळू शकलो असतो? पण जानकी, मला असं वाटतं की काल आपल्याला जो फायदा झाला होता तो त्या सशामुळेच झाला होता. बघ ना, जसं मी त्याला परत सोडून आलो तसं मला किती मोठं नुकसान झालं. अहो, असं काहीही नाही. उद्या तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. बघा, काहीतरी फळं नक्कीच विकली जातील. जानकी अजूनही सशाला परत आणण्यासाठी तयार नव्हती, पण रात्रभर रघुला आपल्या सशा मित्राची खूप काळजी लागून राहते. त्याला थोडीशीही झोप लागत नाही. तो आडवा पडून विचार करत राहतो. आता तर सकाळही व्हायला आली आहे आणि मला अजिबात झोप लागलेली नाही. माझ्या मित्राची फार चिंता लागली आहे. कुठे जंगलात एखाद्या जनावराने त्याच्यावर हल्ला तर केला नसेल ना? नाही नाही, जानकी कितीही रागावली तरी चालेल मला. उद्या मी त्या सशाला परत घेऊनच येणार. हो, आणि त्याला घरामागच्या डब्यात लपवून ठेवीन. तेच योग्य ठरेल. मग काय,
दुसऱ्या दिवशी सकाळीच रघु टोपली उचलून जंगलात पोहोचतो. ससाही त्याच ठिकाणी रघुची वाट पाहत असतो. रघुला पाहताच ससा आनंदाने त्याच्याकडे धावत येतो. अरे माझ्या लाडक्या मित्रा, काळजी करू नकोस. आज मी तुला परत घेऊन जाणार आहे. तुला इथे एकटं सोडणार नाही. काल तू खूप घाबरला असशील ना? रघु प्रेमाने सशाला कुरवाळतो. मग फळं तोडून तो बाजारात जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज पुन्हा लोकांनी रघुची फळं विकत घेण्यासाठी फार मोठी गर्दी केली होती. अरे माझ्या प्रिय मित्रा, आता मला पूर्ण विश्वास झाला आहे की तूच माझ्या नशिबाची चावी आहेस. तू माझ्यासाठी फारच शुभ आहेस. आता मी तुला कधीही स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही. ससा इकडून तिकडे धावत ग्राहकांना आकर्षित करून रघुजवळ आणत होता. पाहता पाहता रघुची सगळी फळे विकली जातात आणि यावेळी त्याला दुप्पट फायदा होतो. अरे वा, आज पुन्हा मला किती फायदा झाला. याचं सगळं श्रेय तुलाच जातं माझ्या मित्रा. चल, आता मी तुला ताजी ताजी भाजी आणि फळं खायला देतो. रघु सशाला फळं खायला देतो आणि त्याला पुन्हा घरी घेऊन येतो. हे काय? अहो, तुम्ही परत या सशाला घेऊन आलात. हे बघ जानकी, आज पुन्हा जेव्हा मी या सशाला माझ्यासोबत बाजारात नेलं तेव्हा मला किती फायदा झाला. तू का मान्य करत नाहीस की हा आपल्यासाठी शुभ आहे? आणि हे बघ, आता जर तू याला घराबाहेर काढायला सांगितलंस ना, तर मी सुद्धा याच्यासोबत निघून जाईन. मी याला एकटं जंगलात सोडू शकत नाही. रघुची ही भाषा ऐकून जानकी काहीच बोलू शकत नाही. ती रागातच आत निघून जाते. मग दुसऱ्या दिवसांपासून रघु कायम आपल्या सशासोबतच राहू लागतो. तो त्याच्यासोबत फळं तोडायला जातो आणि बाजारात विकायला जातो. त्यांचं फळ विक्रीचं काम चांगलं चालू लागतं. काळानुसार ससा त्याचा पक्का मित्र बनतो. अरे माझ्या लाडक्या मित्रा, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून सगळं काही चांगलं चाललं आहे. आता जानकी सुद्धा हे मान्य करते की रघु आपल्या लाडक्या सशाशिवाय राहूच शकत नाही आणि त्याच्या असण्यामुळे खरोखरच त्यांना फायदा होत आहे. अहो, तुम्ही बरोबर म्हणता. आता तर मलाही हा ससा अंगणात खेळताना फारच आवडतो. जानकी आणि रघु अंगणात बसून सशाशी गप्पा मारत असतात. तेवढ्यात अचानक काही सैनिक त्यांच्या घरात येतात आणि सशावर एक जाळं टाकतात. हे पाहून रघु आणि जानकी दचकतात. अरे अरे, तुम्ही कोण आहात आणि माझ्या सशावर हे जाळं का टाकलं? अहो, लक्ष देऊन पहा, हे तर राजमहालाचे सैनिक आहेत. अरे मूर्ख माणसा, हा शाही ससा आहे. आम्ही गेल्या 1 महिन्यापासून याचा शोध घेत आहोत. तूच तो आहेस ज्याने हा ससा राजमहालातून चोरला आहे. लवकर पकडा याला, लवकर पकडा. सैनिक सशाला जाळ्यासकट उचलतात आणि जबरदस्तीने घेऊन जातात. एक सैनिक सशाला उचलतो आणि दुसरे रघुला पकडतात. हे सगळं पाहून जानकी फार घाबरते. हे काय चाललंय? सोडा सोडा त्यांना, सोडा. त्यांना कुठे घेऊन जात आहात? आम्ही हा ससा चोरलेला नाही. तो आम्हाला जंगलात सापडला होता. हो हो, सोडा आम्हाला. पण सैनिक रघु आणि जानकीचं काहीही ऐकत नाहीत. ते रघु आणि सशाला घेऊन राजमहालात पोहोचतात. महालात जाऊन सैनिक रघु आणि जाळ्यात अडकलेल्या सशाला महाराजांसमोर उभे करतात. तर हाच तो धूर्त चोर आहे ज्याने राजकुमारी प्रिया हिचा शाही ससा चोरला. हो महाराज, हा ससा आम्हाला गावात सापडला. हा याच माणसाच्या घरात होता. गावकऱ्यांनी सुद्धा याला अनेकदा बाजारात याच्यासोबत पाहिलं आहे. नाही महाराज, मी हा ससा चोरलेला नाही. हा माझाच ससा आहे. मला तो जंगलात सापडला होता. कृपया करून माझ्यावर विश्वास ठेवा.
पण महाराज काहीही ऐकत नाहीत. सैनिको, या चोराला तुरुंगात टाका. सैनिक तसंच करतात आणि रघुला कारागृहात टाकतात. हे सगळं घडताना पाहून ससाई फार दुःखी होतो. त्यानंतर महाराज सशाला राजकुमारी प्रियाकडे घेऊन जातात. राजकुमारी प्रिया, आम्ही तुमचा ससा परत घेऊन आलो आहोत. आता तुम्ही पूर्णपणे बऱ्या व्हाल. खरं तर राजकुमारी प्रियाला हा ससा तिचा 15व्या वाढदिवशी भेट म्हणून देण्यात आला होता. गेल्या 3 वर्षापासून तो तिच्या जवळच होता. पण जेव्हा तो चोरीला गेला तेव्हा राजकुमारीला फार दुःख झालं आणि ती आजारी पडू लागली. म्हणूनच महाराजांचे सैनिक सर्वत्र त्या सशाचा शोध घेत होते. पिताजी, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण माझा लाडका ससा पाहून मला किती आनंद झाला आहे. हे काय, तुम्ही याला जाळ्यात का अडकवून ठेवलं आहे? कृपया याला बाहेर काढा. बघा ना, या टोकदार जाळ्यामुळे माझ्या लाडक्या सशाला किती जखमा झाल्या आहेत. अरे हो हो, थांबा, मी लगेच याला जाळ्यातून सोडवतो. ससा परत महालात आल्यामुळे राजकुमारी प्रियाची तब्येत हळूहळू सुधारू लागते. पण तिला हे माहीत नव्हतं की त्या सशाच्या मनात नेमकं काय चाललं आहे. अरे माझ्या लाडक्या सशा, हे घे, ताजी ताजी फळं खा. राजकुमारीने अनेकदा प्रयत्न करूनही ससा काहीच खात नाही. हे पाहून राजकुमारी फारच चिंतेत पडते. अहो पिताजी, बघा ना, 2 दिवस झाले आहेत, पण माझ्या सशाने नीट काहीच खाल्लं नाही. जसा त्याला थोडासाही वेळ मिळतो तसा तो फक्त बाहेर पळून जाण्याचाच प्रयत्न करतो. आता तुम्ही सांगा, मी काय करू? खरंच हे खूप विचित्र गोष्ट आहे, पण तू अजिबात काळजी करू नकोस राजकुमारी. मी यासाठी मोठ्या जनावरांचा एखादा अनुभवी वैद्य बोलावतो. कदाचित तोच सांगू शकेल की नक्की समस्या काय आहे. महाराज अनेक वैद्यांना बोलावतात. असे करता करता 10 दिवस निघून जातात. पण ससा अन्न खाणं पूर्णपणे बंद करतो आणि कोणत्याच वैद्याला समजत नाही की तो असं का वागत आहे. पिताजी, आता आपण काय करायचं? जर त्याने नीट अन्न खाल्लं नाही आणि पाणी प्यायले नाही तर तो मरेल, आणि मग मी त्याच्याशिवाय कसं जगू? या विचाराने महाराजही चिंतेत पडतात. तेवढ्यात एक वैद्य म्हणतो, हा ससा वारंवार बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करतो आहे, तर एकदा त्याला बाहेर जाऊ द्या. बघूया तो नक्की कुठे जातो. राजकुमारी आणि महाराजांना वैद्याचा हा सल्ला योग्य वाटतो. ते सशाला मोकळं सोडतात. ससा अशक्य अवस्थेत हळूहळू पुढे चालू लागतो आणि थेट कारागृहाच्या दिशेने जातो. हे काय पिताजी, हा तर कारागृहाकडे चालला आहे, पण का? ते आपल्याला आताच कळेल. चला राजकुमारी. महाराज आणि राजकुमारी सशाच्या मागे जातात. ससा कारागृहाजवळ पोहोचतो. तिथे असलेले सैनिक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण महाराजांच्या इशाऱ्यावरून ते त्याला पुढे जाऊ देतात. ससा थेट त्या कारागृहाकडे जातो जिथे रघु कैदेत होता. कारागृहाबाहेर सशाला उभा पाहून रघु चकित होतो. अरे माझ्या लाडक्या मित्रा, तू इथे कसा? तुला मी खूप आठवलं आहे, माहिती आहे का तुला? आणि तू किती अशक्त झालास. माझी खूप इच्छा होती की तुला मांडीवर बसून तुला खाऊ घालावं, प्रेम करावं, पण बघ मी असहाय्य आहे. हे बोलताना रघुच्या डोळ्यात पाणी येतं. तो कारागृहातून हात बाहेर काढून आपल्या लाडक्या सशाला प्रेमाने कुरवाळतो. आता सशाच्या डोळ्यातही अश्रू येतात. हे दृश्य पाहून महाराज आणि राजकुमारी दोघेही स्तब्ध होतात. नाही नाही, हा माणूस चोर असू शकत नाही.
सैनिकांनो, तात्काळ याला मुक्त करा आणि सन्मानाने सभेत घेऊन या. सैनिक तसंच करतात. ते रघु आणि सशाला घेऊन सभेत येतात. आता राजकुमारीही तिथे उपस्थित असते. काय झालं महाराज? आता तुम्ही मला का बोलावलं आहे? अरे, मी आता समजलो आहे की तू चोर नव्हतास आणि आता मला तुझं म्हणणं सुद्धा ऐकायचं आहे. महाराज, हा ससा मला जंगलात सापडला होता. तिथूनच आमची खोल मैत्री झाली. आम्ही एकमेकांशिवाय राहूच शकत नाही. आम्ही एकमेकांचे खरे साथीदार आहोत. अरे, ते तर आम्ही पाहिलंच आहे. खरंच हा ससा तुमच्याशिवाय राहू शकत नाही, पण आम्हालाही तो खूप प्रिय आहे. आता तुम्ही सांगा, आम्ही त्याला तुमच्यासोबत कसं जाऊ देऊ? हे ऐकून रघु काहीच बोलत नाही. तेवढ्यात महाराज म्हणतात, जर आम्ही तुम्हाला आमचा मंत्री नेमलं तर तुम्हाला इथे राहायला आवडेल का? तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत महालातच राहू शकता आणि या निमित्ताने आमचा ससाही तुमच्या सोबतच राहील. हो हो महाराज, हे तर फारच छान आहे. माझी पत्नी हे ऐकून खूप आनंदी होईल. तेवढ्यात मागून काही सैनिक रघुची पत्नी जानकीला महालात घेऊन येतात. अगं जानकी, तू इथे? जानकी रघुला पाहताच धावत येते आणि त्याच्याजवळ जाऊन उभी राहते. महाराज, गेल्या 10 दिवसांपासून ही रोज महालाबाहेर येऊन आपल्या पतीची वाट पाहत होती. आजही आली होती आणि जेव्हा आम्हाला कळलं की तुम्ही रघुला मुक्त केलं आहे, तेव्हा आम्ही तिला आत घेऊन आलो. हे ऐकून महाराजांना आपल्या चुकीची जाणीव होते. ते रघु आणि जानकीकडे पाहून माफी मागत म्हणतात, तुम्ही दोघं आम्हाला माफ करा. आमच्या गैरसमजामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला, पण आता आम्ही आमची चूक सुधारू इच्छितो. तुम्ही दोघंही याच महालात राहा. रघु आणि जानकी महाराजांना माफ करतात. रघु आपल्या लाडक्या साथीदारासोबत आनंदाने राहू लागतो. तर मित्रांनो, या कथेतून एकच शिकवण मिळते. खरा प्रेम आणि खरी मैत्री शब्दांनी नाही, कृतीने ओळखली जाते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.